मावळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतकऱ्यांचे बाजरी पीक जमीनदोस्त. दौंडच्या हातवळांमध्ये पोल्ट्री शेड जमीनदोस्त. पोल्ट्री जमीनदोस्त झाल्यानं 18,000 कोंबड्या दगावल्या. पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. कोल्हापूरचा राऊतवाडी धबधबा प्रवाहित. पर्यटकांना धबधबा परिसरात तात्पुरती बंदी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. शिरोळ पन्हाळा परिसरातील शेतीचं नुकसान. पंचगंगेची पाणी पातळी 19 फुटांवर पोहोचली. हिंगोलीत मुसळधार पाऊस. अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तर पावसामुळे भुईमूग हळद पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. दौंड तालुक्याला पावसाचा फटका. पावसामुळे शेतात पाणी साठल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात दमदार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. माचाळ परिसरातील ग्रामस्थांची पावसामुळे धावपळ. मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था. सततच्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल. चिखलातून वाहनधारकांना करावा लागतोय प्रवास. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये खासगी बसला आग. मागील चाकाचा रॉड तुटल्यानं आग लागली. तर यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.